नाचून नव्हे तर वाचून करणार महात्मा फुले जयंती साजरी. महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा निर्णय. डीजे मुक्त काढणार शोभायात्रा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने बुलढाणा शहरात डीजे मुक्त शोभायात्रा काढण्याचा तर जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर समितीच्या वतीने जयंतीनिमित्त 10 एप्रिल रोजी महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. त्या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जयंती समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी बुलढाणा येथील पत्रकार भवनात आज 7 एप्रिलला आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले. 8 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता भाड नाका येथून मशाल यात्रा काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप महात्मा फुले शाळा येथे होणार आहे. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता महिलांच्या जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 10 एप्रिल रोजी महात्मा फुले शाळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी जयश्री ठाकरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच 11 एप्रिल रोजी शिवस्मारक संगम चौक येथून डीजे मुक्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच गत वर्षापासून स्वर्गीय माजी आमदार सखाराम अहेर गुरुजी यांच्या नावाने दिला जाणारा या वर्षीचा सामाजिक व राजकीय पुरस्कार हा आदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर यांना घोषित करण्यात आला आहे व स्वर्गीय सुभाष मानकर शैक्षणिक पुरस्कार कल्पना माने यांना जाहीर करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला BCCNचे संपादक सुधाकर अहेर, महात्मा फुले मंडळाचे सचिव इंजिनियर सुरेश चौधरी, समितीचे सचिव राजेंद्र पवार, उपाध्यक्ष विशाल सुरुशे, कार्याध्यक्ष गोपाल निळकंठ, कोषाध्यक्ष दीपक चौधरी, वैभव लाड, वैभव इंगळे, महिला समितीचे अध्यक्षा प्रीती खंडारे, सचिव प्रीती डांगे, माजी अध्यक्षा कीर्ती चौधरी उपस्थित होते. आणि नंतर मशाल यात्रा महात्मा ज्योतिराव शाळेत समाप्त होईल. तिथं मशाल दिवस होईल. त्यानंतर आम्ही जो कार्यक्रम ठेवला आहे तो महिला जागर कार्यक्रम आहे. त्या संदर्भात आमच्या महिला अध्यक्षांना काय काय कार्यक्रम होतं आणि पत्रिका छाप्यामध्ये पत्रिका विस्तृत प्रमाणात छापले, फक्त कार्यक्रम टाकले. त्याच्या पुढचे नावं वगैरे अशी घेतलेली. याच दिवशी आम्ही एक पुरस्कार वितरण समारंभ ठेवलेला आहे. आमच्या महात्मा फुले सार्वजनिक जयंतीच्या वतीने 2 पुरस्कार दिले जातात. एक स्वर्गीय माननीय माजी आमदार सखाराम अहेर गुरुजी यांच्या नावाने आपण सामाजिक कार्य पुरस्कार देतो आणि दुसरा स्वर्गीय सुभाष मानकर सर यांच्या स्मृती उत्कृष्ट शिक्षक कार्य पुरस्कार देतो. आणि इतर पुरस्कारही आमचे जसं एक इंजिनियर पुरस्कार म्हणजे चांगला उत्कृष्ट इंजिनियर पुरस्कार, एका सेवावरील काम करणारा पुरस्कार, असे 2-3 पुरस्कार मी दरवर्षी देत असतो. म्हणजे मागच्या वर्षी पुन्हा कार्यक्रम होतो, यावर्षी पुरस्कारांनी केलं. या पुरस्काराची गोष्ट मी आता महात्मा उत्सव समितीच्या वतीने आम्ही 9 तारखेला महिला जागर हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही महात्मा फुले यांनी ज्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरावर जो आळा घातला होता त्या संदर्भातच आम्ही काही परफॉर्मन्स, काही नाटिका वगैरे सादर करणार आहोत. आणि महिलांसाठी खास करून डॉक्टर अश्विनी जाधव मॅडम यांचं आम्ही आरोग्यावर त्यांचं भाषण ठेवलेलं आहे की महिलांनी आजकाल जी महिलांना ज्या त्रास होत आहे आरोग्य संदर्भात त्या संदर्भात त्या बोलणार आहेत. आणि त्यानंतर विविध स्पर्धा महिलांसाठी ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये महात्मा फुले यांचे जे विचार आहेत ते विचार महिलांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे त्यासाठी आम्ही काही प्रश्नमंजुषा ठेवलेल्या आहेत, विविध खेळ ठेवलेले आहेत आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही असे कार्यक्रम ठेवले आहेत की मी सर्व महिलांना मी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा म्हणजे आस्वाद घ्यावा आणि